दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राज्यभरातून शिवसैनिक मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। मात्र या सगळ्या शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात जायच्या आधी शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणि काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरे या सुद्धा बाहेर आल्या। सगळ्यांना आपट्याचं पान म्हणजे सोनं हे सुद्धा या सगळ्या शिवसैनिकांना दिलं, त्याचबरोबर मिठाई खाऊ घातली आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा तुमचं स्वागत केलं, मिठाई खाऊ घातली। यंदाचा दसरा मेळावा सगळ्या शिवसैनिकांसाठी वेगळा असणार आहे, काय भावना आहे शिवसैनिक म्हणून? मी श्रीराम खेलदार आणि आमचे सर्व शिवसैनिक खामगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी आलेलो आहोत। आणि प्रथम आम्ही दसरा मेळाव्याला येत असताना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दर्शन करण्यासाठी इकडे येत असतो। या ठिकाणी आलो असता वहिनी साहेब बाहेर आल्या आणि आम्हाला मिठाई दिली। आमच्यासोबत जेवढे शिवसैनिक होते सर्वांना मिठाई दिली, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। ह्या शुभेच्छा देत असताना आम्हाला असं वाटलं की आता खरोखर दोन्ही भावांची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे, त्यांचे संकेत आहेत आणि मुंबईवर सुद्धा सत्ता येणार आहे। दोन्ही भावांनी खरं तर शेतकऱ्यांसाठी सरकारला सळोगीकडून सोडावं एवढी माझी अपेक्षा आहे। कारण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण शेतकरी आज हवालदिल झाले, आणि त्यामुळे सर्व पीक संपलं। सोयाबीन असेल, कपाशी असेल, आमच्या भागात जे पीक आहेत ते हजारो हेक्टरवरचं सोयाबीन संपलं आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत सरकारने जाहीर करावी। आणि जर फडणवीस साहेबांमध्ये हिंमत असेल तर ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी पहिल्याच अधिवेशनात सर्व बळीराजाला कर्जमाफी केली होती ती कर्जमाफी करून दाखवावी। आणि ती ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, संपूर्ण सातबारा कोरा होईल, खरं तर तो दिवस शेतकऱ्यासाठी दसरा आणि दिवाळी असेल। पाहतो हे सगळे शिवसैनिक आहेत ते राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत। तुम्ही हे ज्या भागामध्ये मोठा अतिवृष्टी झाली त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालं ते सुद्धा पोस्टर सुद्धा आणलेलं आहे। हेक्टरी 50,000ची मदत मागण्याची जी काही तुमची शेतकऱ्यांची मागणी आहे ती सुद्धा उद्धव ठाकरे लावून धरतायत, तीच मागणी करतायत। दसरा मेळाव्यामध्ये काय नेमकं उद्धव ठाकरेंच्या भाषणातून ऐकायचं आहे? उद्धव साहेबांच्या भाषणातून आम्हाला एवढंच ऐकायचं आहे की शेतकऱ्यासाठी उद्धव साहेब तर बोलणार हे आम्हाला शिवसैनिकाला माहीतच आहे, शेतकऱ्यासाठी बोलणार। आणि उद्धव साहेबांचं आमचं एवढंच की मुंबईवर हा उद्धव साहेबाचा भगवा फडकला पाहिजे, राजसाहेबाचा भगवा फडकला पाहिजे। हीच आमच्या मी विदर्भातून येईल, मातूर तिथं सिंदखेड राज्य मेहकर तालुक्याचा आहे। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आमच्या शेतीचे इथले हाल व्हायलेत भयानक। एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा आमच्या शेतीकडे बघावं, ज्या शेतीतून आम्हाला एका एकरात 7-8 पोते सोयाबीन व्हायची, आज त्या एका एकरात 1 पोतं सोयाबीन वागली आणि सोंगाचे 4,000 रुपये मागायला लागले आणि भाव 3,500 रुपये। म्हणजे आता शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का काय करायचं हे फक्त सरकारने सांगावं। दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत वेगवेगळ्या निमित्तानं मिळालेले आहेत। आज सुद्धा दसरा मेळावा आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती व्हायची घोषणा अधिकृत झालेली नाहीये, तरी शिवसैनिकांना काय वाटतं? कारण वेगवेगळ्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र भेटतायत। आज आम्हाला इतका आनंद होतो की दोघं भाऊ एकत्र टेजवर यावं आणि ते आम्हाला दिसावं, एवढीच आमची इच्छा आहे। शर्मिला ठाकरे ज्यावेळेला भेटल्या त्यावेळेला त्या काय बोलल्या? तुम्हाला मिठाई त्या देत होत्या, त्यांनी पाहुणचार केला, आम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या ताईने आणि आम्हाला खूप आनंद झाला। शिवसैनिक भावरून गेलो की आम्हाला ताईने स्वतः येऊन आम्हाला मिठाई दिली। याच्यासाठी प्रत्येकाला विचारलं तुम्ही कुठून आलात आणि कसे आहात, तुमचं आम्ही जसं शेतकरी आहोत त्यांनी आमची विचारपूस केली, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। हे राज्यभरातून सगळे शिवसैनिक जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचबरोबर हेक्टरी 50,000ची मदत मिळावी अशी देखील मागणी असलेलं पोस्टर आपल्याला पाहायला मिळतं। आणि दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसैनिक जे आहेत ते राज्यभरातून आज या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये येत असतात। मात्र त्यापूर्वी ते शिवतीर्थवरती आले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं, पाहुणचार केला आणि दसऱ्याच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। त्यामुळे आज शिवाजी पार्क मैदानामध्ये संध्याकाळपर्यंत शिवसैनिकांची मोठी गर्दी ही हळूहळू होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन मनीष विचारूसोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।